दिल्लीच्या जंतर मंतरवरचे व्हिडिओ रोज आपल्यापर्यंत येत आहेत. रोज वेगवेगळे व्हिडिओ आपण पाहतोय. तिथं नेमकं काय घडतंय, कसं वागवलं जातंय, नेमकं प्रकरण काय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता पुन्हा एकदा आज नव्याने वेगळी चर्चा करण्याचं कारण काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारणही तसंच आहे. सोनम हे तिथं गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची सध्याची परिस्थिती काय हेही तुम्हाला माहिती आहे. पण आज सकाळपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अभिजित दिपके दिसत आहेत. अभिजित दिपके अक्षरशः हात जोडून एका पोलीस अधिकाऱ्यासमोर विनवणी करताना आपल्याला दिसतोय. अभिजितला हे करण्याची गरज का पडली वगैरे ह्या सगळ्या तर्काच्या गोष्टी आपण जाणतो आहोत. महाराष्ट्र सरकार असेल किंवा मग केंद्राचं सरकार असेल, या सगळ्यामध्ये काय खेळी चालू आहे याचीही कल्पना आपल्याला आहे. पण आजचा हा व्हिडिओ किंवा तो व्हायरल झालेला व्हिडिओ काही गोष्टी आपल्याला सांगू पाहतो, काही संकेत देऊ पाहतो. ते संकेत काय आहे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनम यांना संपवण्याचा कटच केंद्र शासनानं आखलाय का? असा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि याच प्रश्नाच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी गुंफल्या जातात आणि नेमकं षडयंत्र काय चालू आहे, याचे परिणाम काय होणार आणि मुळात हे का, कशासाठी केलं जातंय, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. अर्थात अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जर काही या विषयासंदर्भात तुमचं मत वाटलं तर तेही कॉमेंट करा. आता या विषयाकडे पाहत असताना खरं तर एक जुनी म्हण आपल्याकडे आहे, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. म्हणजे सगळं व्यवस्थित करणारा एक नायक आपल्याला नेहमीच हवा असतो, एक हिरो आपल्याला नेहमी हवा असतो की तो येईल आणि सगळं काही सुरळीत करेल, पण तो आपल्या घरातला नसावा. ही एक तोटकी अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. म्हणजेच सगळं करणारा जो कोणी असेल, नायक असेल, हिरो असेल, तो आपल्या शेजारच्या घरात किंवा दुसऱ्या घरात जन्माला यावा अशी आपली अपेक्षा असते. तसंच काहीसं प्रकरण दिल्लीच्या प्रकरणातही आपल्याला दिसतंय. अभिजित तितके चांगलं काम करतोय का, याबद्दल कोणाच्याही मनात मला वाटतं शंका राहणार नाही. कारण त्यांच्यावर किती आरोप होत असले, त्यांच्यावर ते किती देशभक्त आहेत, किती देशद्रोही आहेत, या सगळ्यांवर वेगवेगळ्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. त्या चर्चा सुरू राहतीलही. कारण जो कोणी आवाज उठवतो त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमीच प्रत्येक काळात झालेलं आहे, प्रत्येक सिस्टीममध्ये झालेलं आहे. म्हणजे ह्याच वेळी असं होतंय अशातला भाग नाही, तर ते प्रत्येक वेळी झालेलं आहे. पण आता इथलं प्रकरण वेगळं कसं आहे आणि या सगळ्यामध्ये सोनम यांचा कसा बळी जाणार आहे, ह्या गोष्टी समजून घेऊ आपण. म्हणजे आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की दिल्लीचं जे काही प्रकरण आहे, म्हणजे यांच्यावर किती आरोप होत असले तरीही त्यांचा जो उद्देश आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल की त्यांचा जो उद्देश आहे खरं तर चुकीचा उद्देश आहे का? जे काही पेपर फुटी झाल्या, पेपर फुटी आता जे पोरं पेपरसाठी तयारी करतात किंवा ज्यांच्या घरातले पोरं तयारी करत होते, त्यांना ही गोष्ट चांगली कळेल की नेमकं किती पोरं मेहनत घेतात, काय काय त्यासाठी करावं लागतो, त्याग करावा लागतो, समर्पण करावं लागतं, मेहनत घ्यावी लागते, प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागतं. असंख्य गोष्टी आहेत. त्यातले बरेच लोकं रिपीट करतात. तो एक मानसिक दबाव वेगळा असतो. अशा सगळ्यांमध्ये जर पेपर फुटी होत असेल, गरीब शेतकऱ्याचं पोरगं असेल किंवा एखाद्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय घरातलं एखादं लेकरू असेल आणि त्या लेकराची जर मेहनत अशा पद्धतीनं वाया जात असेल, तर याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतली पाहिजे, ही माफक अपेक्षा त्याच्या या सगळ्या प्रवासातून आपल्याला दिसते, त्याच्या भाषणातून, त्याच्या कृतीतून दिसते. आणि यामुळं जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. आणि या सगळ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय. तो अमेरिकेतून आलाय, इथं तो जंतर मंतरवर ठाम मांडून बसलाय. त्याला अनेक तरुण मित्र मदत करताय. अर्थात आपण सगळे घरात बसून त्याच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट सगळं करतोय. तिथं जाऊन फारशी आपली मदत होत नसली तरीही ही सोशल मीडियाची चळवळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. तिथं जाऊन त्यांना मदत करणंही आपलं कर्तव्य आहे. पण प्रत्येकाला कामं आहेत वगैरे सगळं ठीक आहे. पण आता या सगळ्याची गोष्ट किंवा या सगळ्याची जाणीव घेऊन जे तुरुंगातून नेमकेच बाहेर आले, सोनम मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांच्यावर सिनेमा येऊन गेला आहे 3 इडियट्ससारखा. त्यांनी त्यांच्या प्रदेशात लडाख साईडला जे काही पद्धतीचं काम केलं आहे ते निश्चित स्वरूपात आपल्याला माहिती आहे. मग इतका मोठा माणूस पुन्हा एकदा, म्हणजे त्यांनी अगोदर तिथल्या त्यांच्या प्रादेशिक भूमीसाठी लढा उभारला होता. तिथं त्यांनी उपोषण केलं होतं. त्याच्यानंतर त्याची परतफेड अशी झाली की त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले.
नंतर त्यांची सुटका झाली, ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर ते न घाबरता पुन्हा एकदा युवकांसाठी उपोषणाला बसले. आता त्यांची आरोग्याची हालत काय हे आपण व्हिडिओमध्ये अनेक वेळा पाहत असू किंवा पाहिलं असेल. त्यांची परिस्थिती आता नाजूक झालेली आहे. पण आता तरीही अशा सगळ्या परिस्थितीत म्हणजे आपण जर तिथले अनेक फुटेज जर पाहिले, म्हातारे लोकं, खेड्यापाड्यातलेही काही माणसं, शेतकरी काही माणसं तिथं जाऊन बसलेत, की आमच्या लेकरांसाठी हा लढा यशस्वी झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन ते लढतायत. या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, की ज्यांच्या घरातलं जळतं त्यांना जास्त कळतं म्हणून ते लढा देत आहेत. आपल्या घरातलं अजून काही जास्त जळलेलं नाही म्हणून ते आपल्याला एकदम वरवरची गोष्ट वाटेल किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल भावनाही वाटतील, सहानुभूती वाटेल. पण त्यांचं दुःख आपल्याला समजून घेता येणार नाही. हे मोठं दुःख आहे. आता अशा परिस्थितीत घेणं न देणं असणारे हे माणसं तिथं जाऊन बसतायत, लढा देत आहेत. सोनमसारखा माणूस तिथं जाऊन उपोषण करतोय. सगळं आपली ऐशोआरामाची लाईफ सोडून तिथं तो उपोषण करतोय आणि अशा पद्धतीत केंद्र सरकारकडून कोणतंही ठोस पाऊल उचललं जात नाही. किमान तिथं जा, त्याच्याशी बोला, त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐका. तुम्हाला राजीनामा संदर्भात तुमची काय भूमिका आहे ते त्यांना सांगा. तुम्ही राजीनामा का देत नाही किंवा तुमच्या मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही हे तरी तिथं डिस्कस करा. त्यातून काही तिसरा मार्ग येतोय का हेही बघा. आणि मुळात जर इतकी सिस्टीम चांगली असेल, इतकं चांगलं काम जर तुम्ही करत असाल खरोखरच, तर ही मोठी जबाबदारी घेणं तुमचं कर्तव्य आहे. आणि गोष्टीचं श्रेय तुम्ही घेत असाल तर या अपयशाचं श्रेय देखील तुम्ही घेतलं पाहिजे आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे. जर तुमच्या काही वैचारिक मतभेद असेल, तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्ही त्यांच्या मताशी सहमत नसाल, तरीही पुढे या, जनतेसोबत संवाद साधा. जनतेसोबत सोडा. जो माणूस मरणाच्या दारात तिथं उपोषण करतोय, त्याच्या जीवाला कधीही बरं वाईट होऊ शकतं. त्याच्या शरीराला जर गरजेचं मिळलं नाही, तर त्याचा जीवही जाऊ शकतो. पण मला असं वाटतं किंवा मला म्हणण्यापेक्षा बहुतेक लोकांना अशी शंका आहे, की केंद्र सरकारला हेच पाहिजे आहे का? कारण असंही एक प्रकरण गंगा नदीच्या संदर्भात झालं होतं. अगरवाल नावाचे गृहस्थ आपल्याला माहीत असेल, नसेल मला माहीत नाही. पण ही बातमी जर आपल्याला भेटली तर जरूर वाचा. तो माणूस जवळपास 100 दिवसापेक्षा 111 दिवस मला वाटतं तो उपोषण करत होता आणि तो शिकलेला होता. मला वाटतं सायंटिस्ट वगैरे त्याचं योगदान होतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्या माणसाला कोणीही विचारलं नाही. तो माणूस 111 दिवस उपोषण करत होता. सरकारनं त्याचं काहीही विचारात घेतलं नाही. तो कोणासाठी आंदोलन करत होता, उपोषण करत होता, तर गंगा नदीच्या स्वच्छतेबद्दल, त्या सगळ्या गोष्टीबद्दल. ज्याला तुम्ही नमामि गंगे वगैरे म्हणून सगळं ब्रँड बनवलं, त्याच गोष्टीसाठी तो लढा देत होता. तीच गोष्ट तुम्हाला त्याच्यासोबत चर्चा करता आली नाही, त्याचं उपोषण मागं घेता आलं नाही आणि शेवटी तो माणूस आपल्याला सोडून निघून गेला. तो मृत्युमुखी झाला, तो वारला. मग त्या माणसासोबत जे झालं तेच सोनम वांगचुक यांच्यासोबत सरकारला करायचं आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न मला किंवा तुम्हाला पडलेला नाही, तर इथं असंख्य लोकांना पडलेला आहे. आणि म्हणूनच ही चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण आजचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये एक ताडपत्री वरती टाकण्यात आली, जिथं आंदोलन चालू आहे, जिथं उपोषण चालू आहे. आणि ते ताडपत्री यासाठी टाकण्यात आली, की जे काही ऊन होतं, ते ऊन सोनम यांच्या अंगावर येत होतं आणि त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे. त्यांना त्याचा त्रास खूप जास्त होत होता आणि ह्याचमुळं तिथल्या काही मुलांनी, तरुणांनी ते सगळं केलं. आता इथं पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं होतं, की ते तुम्ही काय केलं? त्या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला. तिथं अभिजित हात जोडून विनवणी करतोय, की ऊन बघा किती आहे, त्याचा तुम्हाला काय त्रास आहे? वगैरे अनेक गोष्टी तिथं बोलतोय. पण तरीही आपण जर व्हिडिओ तो पाहिला असेल, तर त्या व्हिडिओमध्ये पोलिसांची उत्तरं ही आपल्या तर्काच्या बाहेरची आहेत. मुळात त्यांना त्या माणसाला त्रासच द्यायचा आहे का? असाही सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो. त्या माणसाला जर ऊन लागत असेल, जर हे मध्यस्थी म्हणून, हे काही सरकार नाही आहे, पोलीस प्रशासन हे काही करू शकत नाही. पण त्यांच्या आरोग्याची काळजी कशी राहील, त्यांचं संरक्षण कसं केलं जाईल, या संदर्भात ते भूमिका घेऊ शकतात. ते त्यांचं काम आहे. त्या घटनेनं तसं त्यांना काम दिलेलं आहे. तेच काम त्यांना करायचं आहे, पण त्याच्या विरुद्ध जाऊन ते काम करतायत. खरं तर त्या गोष्टीचा काहीही त्रास नाही आहे. पण ती गोष्ट तिथं लावली नाही, तर जो उपोषण करत आहे त्याला मात्र खूप त्रास होणार आहे. त्याची तब्येत आणखी खालावू शकते. इतकीही माणुसकी तिथल्या प्रशासनात, पोलीस प्रशासनात राहिलेली नाही आहे. अर्थातच ते स्वतःचे काही डोके लावत नसतील किंवा स्वतःचं काही मत ते करत नसतील. त्यांना जे ऑर्डर आल्या
तेच ते फॉलो करत असतील आणि त्याचा बळी आगामी काळात वेगळ्या पद्धतीनं पुढे येऊ शकतो. त्याचा बळी सोनम जरी ठरले किंवा अभिजित जरी ठरले तरीही त्याचा सगळ्यात मोठा घाव आपल्या सगळ्यांना बसणार आहे, लोकशाहीला बसणार आहे. ही आपण सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून जर हे असंच चालू राहिलं तर निश्चितच जे अग्रवाल यांचं झालं तेही सोनम यांचं होऊ शकतं. याची ही जाणीव आपल्या सगळ्यांनी आपल्या स्वतःला करून दिली पाहिजे आणि आपल्या शेजारच्यालाही करून दिली पाहिजे. कारण नायक एकदा दोनदा येत असतो आणि जर नायकासोबत आपण उभं राहिलं नाही तर आगामी काळात कोणताच नायक आपल्या मदतीला येत नसतो आणि तो आवाजही उठवत नसतो. मग अशातूनच मॅनेज होण्याची सिस्टीम पुढे येते आणि एकदा चांगले माणसं मॅनेज व्हायला लागले किंवा चांगले माणसं शांत बसायला लागले तर समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचं वाटोळं झालं तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. अर्थातच देश म्हणजे आपण, आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या गोष्टीचा आवाजही उठवला पाहिजे असंही मला वाटतं. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? खरोखरच जे काही आता चर्चा सुरू झाली आहे की केंद्र सरकार हे जाणून बुजून करतं आहे, यात तथ्य तुम्हाला वाटतं का? हे खरोखरच त्यांना त्रास देण्यासाठी सगळी सिस्टीम लावली आहेत का? मुद्दामून ते त्रास देत आहे का? असंही तुम्हाला वाटतं का? किंवा तुमचं मत यापेक्षा वेगळं आहे? ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.